आता अजित त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण आता इकडे तो सरळ त्याला हाकलतो. आता इकडे अजित तिथून चालला जातो, तर आता इकडे उर्मिला बोलते, अरे विक्रांत, तुझं नेमकं काय चाललंय? अरे ते आपण राहतं घर सोडलंय आणि तो आता आपण कुठे जाणार आहोत? तितक्यातच आता इकडे तिथे एक गाडी येते. इकडे विक्रांत बोलतो, चल या गाडीत बस. आता इकडे त्यावरती बोलते, अरे तू हे काय करतेस? कुठे जायचंय ते तरी सांग मला. आता इकडे त्यावर तो बोलतो की तुला काही प्रॉब्लेम आहे का? तुला जायचं नसेल तर चुपचाप त्या घरात जा, नाहीतर चुपचाप माझ्यासोबत चल. तर आता इकडे ती सुद्धा त्या गाडीत बसते. आता इकडे इंदिरा बोलत असतो, अगं आई, पण मी राणीला नाही देऊ शकत डिवोर्स. आता इकडे त्यावर ती बोलते, आता तूच ठरव तुला काय हवंय, तुला ती राणी की मी. आता तुला जर तू तिला डिवोर्स दिला नाही तर बघ, कारण जोपर्यंत तू तिला डिवोर्स देणार नाही तोपर्यंत मी पाण्याचा एक घूट आणि अन्नाचा एक कणही माझ्या पोटात जाऊ देणार नाही. आता तूच विचार कर, तुला म्हणजेच भुकेमुळे मेलेल्या आईला चिता द्यायची आहे की त्या राणीला घरात ठेवायचे. आता इकडे हे ऐकल्याबरोबर आता इकडे आबा बोलतात, अहो मला ती तुमचं हे सगळं काय चाललंय? आता इकडे त्यावर ती बोलते, तुम्ही तर काही मदत बोलूच नका. आता इकडे इंद्रा सुद्धा तिला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण आता इकडे ती त्याचंही काही ऐकत नाही. आता इकडे राणी बुवांकडे आलेली असते. आता इकडे ती बुवांकडे बघून बोलत असते, बुवा मला ना काही कळतच नाहीये, प्लीज तुम्ही आता तरी जागे व्हा, आता तरी डोळे उघडा, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हो, मी चुकीची आहे की बरोबर आहे मलाच काही कळत नाहीये, मला तुमच्या कुशीत डोकं ठेवून रडायचंय. मी म्हणजेच मला तर असं वाटतंय ना की मी म्हणजेच तुमचा जो गुन्हेगार आहे त्याला शोधत शोधत माझ्याच पायावर म्हणजेच घरावर मी कुऱ्हाड तर नाही मारून घेतली, मी विक्रांत दादांवर संशय घेतलाय आणि सगळं आमच्यावर उलटलं. त्यांनी हे सगळं कसं काय केलं असेल? आता इकडे तिलाच काही समजत नसते. ती आता इकडे बुवांना बोलत असते की बुवा आता तरी डोळे उघडा, तुमची मला खूप गरज आहे. माझे घरातले म्हणजेच माझा जो संसार आहे तो पणाला लागलाय, तुम्हाला सगळं काही माहिती आहे. तुम्ही जर एकदा सगळ्यांना सगळं काही खरं सांगाल ना तर सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसेल, सगळ्यांचा माझ्यावरून विश्वास उडालाय. उर्मिला आई तर मला आईच म्हणजेच मुलीसारखं समजायचा, पण त्यांनी सुद्धा तिकडे मला मुलगी मानण्यास नकार दिलाय. त्यासुद्धा माझ्याशी कशा बोलत आहेत. पहिल्यांदा आबा माझ्यावर एवढे रागवले, मला तर असं वाटतंय ना की माझ्यावर म्हणजे माझं सगळ्यांचा जो विश्वास आहे ते मी सगळ्यांचा गमावून बसली आहे. आता इकडे तिला काही सुचत नसतं, ती खूप रडत असते आणि हे सगळं काही बोलत असते. आता इकडे ती हेही बोलत असते की प्लीज बुवा आता तरी उठा, मला तुमची खूप गरज आहे. आता इकडे बुवा जे असतात म्हणजेच त्यांचे जे श्वास असतात ते आता इकडे जोरजोरात घेत असतात. इकडे ती मशीन सुद्धा म्हणजेच आवाज करत असते मोठमोठ्याने. आता इकडे राणीला वाटत असतं की बुवांना इकडे जाग तर नसेल येत आणि म्हणून आता इकडे ती बुवांना घट्ट मिठी मारते आणि जोरजोरात रडत असते आणि बोलत असते, बुवा प्लीज आता तरी तुम्ही जागे व्हा, तिकडे आईला तुमची गरज आहे, ती एकटी पडली आहे, मला सुद्धा तुमची खूप गरज आहे. हो, तुम्ही माझ्यासोबत म्हणजे तुमचा हात माझ्या डोक्यावर कायम ठेवाल असं मला वाटलं होतं आणि आता मला तुमची जास्त गरज आहे. मला तर असं वाटतंय तुम्ही सुद्धा मला पर्क केलंय की काय, मला तुम्हाला खूप गोष्टी सांगायच्या आहे. आता इकडे तितक्यातच तिथे नर्स येतो आणि बोलतो, अहो मॅडम तुम्ही हे काय करताय? आणि ही मशीन वाजतीये म्हणजे यांना म्हणजे तुम्ही जे काही पण बोलताय ते त्यांच्यापर्यंत तुमचं सगळं काही पोहोचतंय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तिला खुशी होते, ती खूप बोलण्याचा प्रयत्न करते. ती बोलत असते, बुवा तुम्हाला माझे शब्द ऐकू येते का? तुमच्यापर्यंत पोहोचतायत का? तुम्हाला माझं हे म्हणजेच माझी अवस्था पाहून तुम्हाला वाईट वाटतंय का? आता इकडे तिला काही कळत नसतं. तर आता इकडे घरी काकी आता इकडे रडत असते. तितक्यातच तिथे अजित येतो आणि तिथे बसतो. तिथे बाबांचा फोटो घेतो आणि बाबांचा फोटो पाहून रडत असतो, बोलत असतो, बाबा आज तुमची मला कमतरता जाणवतीये. आई तू इतक्या दिवस का सगळं सहन करत बसली? अगं जर तू इतक्या दिवस सगळ्यांचं सहन करत नसती बसली तर आज आपल्या विक्रांत दादावर ही वेळ आलीच नसती. अगं आपल्या विक्रांत दादांवर सगळेजण आरोप करत असताना तू तर त्याच्या पाठीशी ठामपणाने उभं राहायला पाहिजे होतं, पण तू तसं केलं नाही. का केलं नाही? आणि आता इकडे तो त्याच्याच आईला जाब विचारत असतो आणि बोलत असतो की तू तर काही बोलू शकली नाही ग, पण बाबा आज मला तुमची कमतरता जाणवतीये, आज मला म्हणजे तुमची कमतरता तर जाणवतीये, पण आता इकडे असं वाटते जर तुम्ही असतात ना तर आम्ही परक झालो नसतो. हे घर आपलं आहे तरी सुद्धा आपल्याला इथून सगळेजण कसे वागणूक देत आहेत. आता इकडे तो म्हणजेच बोलत असतो की मला तर आबांवर खूप विश्वास होता, पण ते असं सगळं काही करेल. आणि आता इकडे काकीच्या मांडीमध्ये डोकं ठेवून तो रडत असतो आणि बोलत असतो, मला तर वहिनींवर म्हणजे खूपच विश्वास होता ग, मला तर त्यांच्याविषयी किती सन्मान होता, पण आता सगळं काही म्हणजेच त्यांच्या बाबतीचा जो सन्मान वगैरे आहे तो माझ्या मनातून उतरून गेला. तर आता इकडे रात्र झालेली असते. राणी आता इकडे इंद्राजवळ येते आणि बोलते, सर घरामध्ये सगळे कसे आहेत, सगळे जेवलेत का? आणि सगळ्यांची विचारपूस करत असते. आता इकडे त्यावर तिला आठवतं की मला तिने कशा प्रकारे त्याच्यासमोर मागणी घातली आहे.
आता इकडे त्यावर तो बोलतो सगळं म्हणजे लवकर कसं काय व्यवस्थित होईल, थोडा तर वेळ द्यावाच लागेल ना. आता इकडे त्यावर तो बोलतो की जाऊ दे चल, आणि बुवा सगळे व्यवस्थित आहेत ना. आता इकडे त्यावरती बोलते नाही सर, मी नाही येणार आतमध्ये, कारण माझ्यामुळे सगळे डिस्टर्ब झालेत. आणि आता इकडे मालती मॅडम जर मला बघतील ना तर त्यांचा संताप होईल, आणि मला नाही वाटत की माझ्यामुळे सगळ्यांना अजून त्रास व्हावा. माझ्यामुळे तर इकडे विक्रांत दादा आणि उर्मिला वहिनी सुद्धा घर सोडून गेलेत. आता इकडे ती असं सगळं काही बोलत असते. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो, हे बघ राणी, तू ना आता तिथे जाऊन काय रिझन देशील, आणि दोन फॅमिली आपल्यामुळं कशाला डिस्टर्ब करतेस तू. हे बघ ऑलरेडी आईंना ना खूप त्रास आहे, म्हणजेच बुवांचं हे सगळं चाललंय. आता तू आपल्या घरातलं सगळं सांगशील तर त्यांना जास्त त्रास होणार, त्याच्यापेक्षा ना तू इथेच राहा. आणि आता इकडे त्यावरती बोलते, पण सर कसं, सगळं म्हणजे मला या घरात कोणीच येऊ देणार नाही आणि जास्त त्रास होईल त्यांना. आता इकडे त्यावर तो बोलतो की तू तर इथे राहशील, पण कुणालाच कळणार नाही की तू इथे राहते म्हणून. आता इकडे त्यावरती बोलते, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय. आता इकडे त्यावर तो बोलतो, म्हणजे तू माझ्यावर विश्वास ठेव, आणि आता बघच मी काय करतोय ते. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे मालती बोलत असते, हे बघा तुम्ही त्या राणीला आत्ताच्या आता घराबाहेर काढा. आता इकडे त्यावर आबा बोलत असतात, हे बघा मालती, असे हे जे निर्णय असतात ना असे फटाफट घेऊन मोकळे नसते व्हायचे, ते आपण शांतपणाने विचार करू नंतर. आता इकडे त्यावरती बोलते, तुम्हाला कसं कळत नाही हो, अहो या घराचं इतकं चांगलं नांदवण होत होतं, पण त्या पोरीनं या घराचं एकदम ताटातूट केली. अहो ती मुलगी या घरात आहे तोपर्यंत काही हे घर सुखाने नांदणार नाही, लवकरच ती स्मशान करेल, तुम्हाला कसं कळत नाहीये. आता इकडे त्यावर आबा नकार देत असतात. आता हे पाहून इकडे ती बोलते, तुम्हाला नाही ऐकायचं ना, नका ऐकू तुम्ही, पण माझा मुलगा इंद्राला माझं ऐकावंच लागेल. आणि म्हणून आता इकडे ती जोर जोरात इंद्राला हाका मारते. आता तिथे इंद्रा सुद्धा येतो. आता इकडे त्यावर तो बोलतो, काय झालंय आई. आता इकडे त्यावर मालती बोलते की आत्ताच्या आत्ता त्या राणीला घराबाहेर हाकल. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, काय. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, हो, कारण तू माझ्याशी खोटं वागलास, खोटं बोललास, काय तर तिच्यासाठी तू माझ्यासोबत इतका वाईट वागलास, आणि इतकंच नाही तर तू तिच्यासाठी नाटक केलं ना माझ्यासोबत खोटं बोलण्याचं. आता एक लक्षात ठेव, मला आत्ताच्या आत्ता तुझ्या आयुष्यातून आणि या घरातून त्या राणीला बाहेर काढायचंय. आता इकडे त्यावर तो बोलतो, म्हणजे तुला नेमकं काय बोलायचंय. आता इकडे त्यावर ती बोलते की तू राणीला डिवोर्स दे. आता असं म्हणल्याबरोबर इकडे तो बोलतो, काय, हे शक्य नाहीये आई, मी तिला डिवोर्स देणार नाही. आता इकडे त्यावर ती बोलते, अरे तुला कसं कळत नाहीये, तुझ्या भावापासून तिने तुला दूर केलं तरी सुद्धा तुला अजूनही अक्कल आलेली नाहीये, आणि काहीही झालं तरी तिला डिवोर्स द्यावाच लागेल. आता इकडे सरळ तो बोलत असतो की हे शक्य नाहीये, मी राणीला माझ्यापासून दूर करणार नाही. आता इकडे दुसरीकडे उर्मिला आणि विक्रांत तिकडे रस्त्याने चालत चालत जात असतात. तितक्यातच मागून अजित येतो आणि आता इकडे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. आता इकडे त्यावर तो बोलत असतो की आम्हाला नाही यायचंय त्या घरात, अरे तुला समजत नाहीये का, आणि जा, तुम्हाला त्यांचं ऐकायचं आहे ना, तुम्ही जा आणि तिथे राहा, आमच्या मागे मागे येऊ नको. आता इकडे त्यावर अजित बोलत असतो, अरे दादा तू असं काय करतोयस, आम्हाला तू हवाय. आता इकडे त्यावर तो बोलतो, अरे तुला समजत नाहीये का, त्या आबांनी तर मला कुत्रा बनवून ठेवलंय, आणि त्या घरात आहे का काही इज्जत आपली. अरे तुला माहिती आहे का आपल्या बाबांसोबत काय काय झालं आणि काय काय नाही. आणि आता इकडे तो नको ते त्याचे कानं भरत असतो. आता इकडे तो काही त्यांचं ऐकत नाही आणि इकडे हे दोघंही नवरा बायको जात असतात. आता हे पाहून इकडे अजित त्याचा पाया वगैरे धरतो, त्याच्या पाया पडतो की परत चल म्हणून. आता इकडे त्यावर विक्रांत बोलतो, म्हणजेच त्याची कॉलर धरतो आणि सरळ तिकडे त्याला म्हणजेच मारणार. आता इकडे त्यावर उर्मिला बोलते, अरे तू त्यांना मारतोयस का. आता इकडे त्यावर विक्रांत त्याच्या काना भरत असताना बोलतो, तुला स्वतःची काही इमेज आहे की नाही रे, आणि स्वतःसाठी काही स्टँड घेतलाय की नाही, की तुला सुद्धा तिथे नौकर बनूनच राहायचंय. आता इकडे तो नाही ते आता इकडे त्याच्या कानामध्ये भरत असतो आणि आता इकडे त्यावर बोलत असतो, आणि तसाही तू तितका समर्थ झालाय, तू आईची काळजी घेऊ शकतोस. त्या आईला आणि तुला त्यांच्याशिवाय तर दुसरं काही दिसतच नाहीये, तुम्हाला सुद्धा तिथे कुत्र बनूनच राहायचंय वाटतं.